एकीकडे ड्रग्ज रॅकेटचा होणारा पर्दाफाश जरी चिंतेचा विषय ठरत असतानाच दुसरीकडे नागपुरात ड्रग्ज टेस्टिंग मशीनमुळे ड्रग्जचे आरोपी शोधणं सोपं होणार आहे। भारताला अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी मशीन महत्त्वाची भूमिका बजावणार आहे। ब्रेथ अॅनालायझर मशीनमध्ये सॅम्पल म्हणून तोंडाद्वारे सोडला जाणारा श्वास वापरला जातो, त्याचप्रमाणे ड्रग्ज टेस्टिंग मशीनमध्ये थुंकीचा वापर केला जातो। वैद्यकीय चाचणीमध्ये बराच कालावधी जायचा, त्यामुळे अनेक आरोपी कायद्याच्या कचाट्यातून सुटायचे। मात्र ड्रग्ज टेस्टिंग मशीन आल्यानंतर आरोपींचा पर्दाफाश फक्त 5 मिनिटात होणार आहे। सर्वप्रथम नागपूर पोलिसांना ड्रग्ज टेस्टिंग मशीन वापरण्याची संधी मिळाली आहे। महाराष्ट्रामध्ये लवकरच मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगर आणि इतर शहरात या मशीनचं वाटप केलं जाणार आहे। माणूसला आपण पकडून मग हॉस्पिटल वगैरे घेऊन जात होतो, आता त्याच्या स्पॉटवर आपण टेस्ट करू शकू आणि ते त्यांनी कोणती ड्रग कंझ्युम केलेली आहे, किती मात्रामध्ये कंझ्युम केलेले आहे, हे सगळा रिझल्ट आपल्याला 5 मिनिटांमध्ये मिळेल आणि त्याचे प्रिंटआउट पण मिळेल। मग ह्याच्या भरपूर आपल्याला आता भविष्यात फायदा होणार आहे। काही वेळेस तो म्हणतोय की मी नाही केला, मग आपण त्याच्या व्हिडिओग्राफी आणि तो स्वतः माणूस तिथे उभा आहे आणि ऑथेंटिक त्याचा रिझल्ट आपल्याला दिसतोय, मग सगळी एव्हिडन्स आपल्याला मिळेल आणि ही जे त्याचा फायदा आपण कोर्टात ज्यावेळेस प्रोड्यूस करतो पेपर, तर त्यावेळेस आपल्याला फायदा याचा होणार आहे। माणूसला आपण पकडून मग हॉस्पिटल वगैरे घेऊन जात होतो, आता त्याच्या स्पॉटवर आपण टेस्ट करू शकू आणि ते त्यांनी कोणती ड्रग कंझ्युम केलेली आहे, किती मात्रामध्ये कंझ्युम केलेले आहे, हे सगळा रिझल्ट आपल्याला 5 मिनिटांमध्ये मिळेल आणि त्याचे प्रिंटआउट पण मिळेल। मग ह्याच्या भरपूर आपल्याला आता भविष्यात फायदा होणार आहे। काही वेळेस तो म्हणतोय की मी नाही केला, मग आपण त्याच्या व्हिडिओग्राफी आणि तो स्वतः माणूस तिथे उभा आहे आणि ऑथेंटिक त्याचा रिझल्ट आपल्याला दिसतोय, मग सगळी एव्हिडन्स आपल्याला मिळेल आणि ही जे त्याचा फायदा आपण कोर्टात ज्यावेळेस प्रोड्यूस करतो पेपर, तर त्यावेळेस आपल्याला फायदा याचा होणार आहे। तर ड्रग्ज टेस्टिंग मशीन नेमकं कसं काम करतं ते पाहूया। कोई भी किसी भी टाइप से ड्रग कंज्यूम जब भी करता है, लाइक इंजेक्ट किया, सो ड्रग क्या है, वो जाता है बॉडी में, मेटाबोलाइज होता है। मेटाबोलाइज होने के बाद में हमारा बॉडी हर 10 मिनट पे थ्रू सलाइवरी ग्लैंड सलाइवा, फ्रेश सलाइवा प्रोड्यूस करता है। सो ये जो ड्रग्स मॉलिक्यूल्स है ना, वो सलाइवरी ग्लैंड से प्रोड्यूस होके आता है। ऐसा नहीं है कि मैंने खाया ड्रग्स मुंह में है इसलिए वो डिटेक्ट हुआ। जो ड्रग्स ये डिटेक्ट करता है, लाइक एम्फेटामिन, लाइक मेथाम्फेटामिन, लाइक ओपियाइड्स, कैनाबिस, कोकीन, बेंजोडाइज़ेपिन, दिस ड्रग्स कैन डिटेक्टेड इन सलाइवा। आप किसी भी मेथड से कंज्यूम कर रहे हैं, वो सलाइवरी ग्लैंड से आता है। 2029च्या निवडणुकीत बारामतीत पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार अशी लढत होणार का, याबद्दल चर्चा सुरू झाली आहे।